काय तो रायडिंग केल्यावर नंतर जो आनंद भेटतो ना तो वेगळा. जायला दे जरा तुरतूर गेली आहे. मित्रांनो, तुम्हाला तेव्हा समोर लेफ्टला दिसत आहेत ते गांधारपाले बौद्ध लेणी आहेत. काय रे, कशी रे चालवत आहे? असं वाटतंय की काका मला ओरडणार आहेत, मी बाईक घेऊन आलोय म्हणून. जय शिवराय मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे या मराठी यूट्यूब चॅनलवर. माझं नाव आहे रवींद्र परब. आज आपण चाललो आहे लॉंग रूटला, म्हणजे आपली ट्रिप आहे 500 किलोमीटरची. आणि आज आपण चाललो आहे कुडाळ, म्हणजेच माझ्या गावी. आणि आता वाजले आहेत तुम्हाला वाजले की 1 वाजून म्हणजे 1:30 वाजले. ते पण रात्रीचे 1:30 वाजले ना. आता आपण प्रवास करणार 1:30 वाजता चालू करणार आहे आपली जर्नी. मित्रांनो, आता आपली जर्नी स्टार्ट होते आहे इथे. आणि अर्धा तास माझा पॅकिंग बांधायलाच गेला गाडीला, पूर्ण वगैरे केबल्स वगैरे लावून. आणि आता वाजले आहेत रात्रीचे 2 आणि आपली आता जर्नी स्टार्ट होते. आणि मित्रांनो, ही माझी सेकंड ट्रिप आहे लॉंग 500 किलोमीटर. पहिली माझी झाली होती 1 वर्ष आधी 2023 मेमध्ये. असंच मी बाईकने गेलो होतो. त्यावेळी माझ्यासोबत धुरी काका होते, सोबतीला माझ्या पाठी बसले होते. आणि ह्यावेळी मी एकटाच चाललो आहे, सोलो बाईक राईड. मी चाललो आहे खास करून माझ्या बहिणीच्या लग्नाला. आणि मला घरचे बोललेले सकाळी काढ गाडी 4-5ला वगैरे. आणि माझ्या मनात विचार असा आला की काय अचानक काय माहीत, डायरेक्ट मी आता 1:30 वाजता म्हणजेच 1 वाजता उठलो अचानक. आणि तयारी वगैरे केली 1:30 वाजेपर्यंत आणि लगेच निघेपर्यंत 2 वाजले. आणि आता बघू आपण ह्या रात्रीच्या वेळेस किती गाठतो, कारण या रात्रीच्या वेळेस खड्डे पण दिसणार नाही आपला महाड मार्गे जाताना. आधी बघू आपण, आधी मी डिसाईड नाही केले अजून, मुंबई गोवा हायवेने जाऊ की सातारा मार्गे जाऊ कोल्हापूर करून. आता बघू, ते आपलं पनवेलपर्यंत पोहोचेपर्यंत डिसाईड करतो. आता अजून पूर्ण म्हणजे प्रॉपर डिसाईड नाही झालं आहे माझं. सर्वजण सांगत होते की जाऊ नको एकटा. पण रायडर लोक कुठे असतात कोणाचं, कधी पण राईड असो, किती पण किलोमीटर रायडर लोक जाणारच. त्याच्यात त्यांना आनंद भेटतो. पण दुःख होतो, काय होतो, रायडिंग केल्यावर नंतर जो आनंद भेटतो ना तो वेगळा. आणि आता आपल्याला या टायमाला जास्तीत जास्त कव्हर करायचं बघायला पाहिजे. कसली रात्रीची ट्रॅफिक आणि ते पण किती वाजता, 2:30 वाजता. अरे मेले आयला जायला दे जरा. आपल्याला पुण्याला जायचं नाही रे बाबा, आपल्याला जायचं आहे मुंबई गोवा हायवे. गेल्या वेळा आपण गेलेलो तेव्हा बऱ्याच वेळ असं झालं होतं. आणि मध्ये स्वतः ड्रायव्हर ठेवलेले, एक त्यांचं पूर्ण काम झालेलं, दुसरं त्यांचं बसमध्ये काम बाकी आहे.
आता बघायला भेटतोय. काहीतरी बघण्याचं काम कुठपर्यंत झालंय काय माहिती बघावं लागेल. बाईकचं ॲक्सिडेंट झालं की काय? ॲक्सिडेंट म्हटल्यावर जेव्हा इथे येतो तेव्हा एकच मित्राची आठवण येते. तो आहे रोहित वाडेकर. कधी पण मी ह्या रूटने गेला तर त्याची आठवण येते. कारण त्याने पराक्रम असा केलेला आहे. ते तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं काय पराक्रम केलेला त्याने. मित्रांनो हा लेफ्टला गेला आहे तो जातो आपला कोल्हापूर मार्गे. आपल्याला कोल्हापूर मार्गे जायचं नाही आहे. आपल्याला जायचं आहे मुंबई गोवा हायवे. त्याला मुंबई गोवा हायवेचा आपल्याला रस्ता बघायचा आहे कसा आहे, कितीपर्यंत सुधारणा झालेली आहे. मित्रांनो सकाळी आपण चहा वगैरे पिली नव्हती आणि कंटिन्यू प्रवास केला होता. आता आम्ही थांबलो आहे पेनच्या जरा पुढेच थांबलो आहे. जरा चहा वगैरे पिऊया. आता कॉफी घेतली. 10 मिनिटाचा ब्रेक घेऊया आणि आता आपण निघूया. चाय झालेली आहे. चायची कॉफी पिली. झोप येते ती झोप. डोळे जरा हे जाऊ तिथे म्हणून जरा कॉफी पिऊया. नाही कॉफी पिल्यावर जरा सुरकुत गेली अंगात. मित्रांनो आता सकाळचे वाजले आहे 6:30 आणि आता आपण कोलारच्या पुढे आलो आहे आणि मस्त हवेमध्ये मस्त थंड गारवा सुटला आहे. गारवा एकदम मस्त वातावरण वाटतं आहे. एकदम थंड थंड. मित्रांनो आता आपण पोचलो आहे माणगावला आणि माणगावला बऱ्याचपैकी काम बाकीचं आहे. हे तुम्ही बघू शकता. अजून भरपूर काम बाकी आहे. रस्ते आतापर्यंत रस्ते मला खराब भेटलेच आहेत. रात्रीच्या ठिकाणी मी दाखवले नाही पूर्ण काळोख होता म्हणून. मित्रांनो आता मी आलो आहे माणगावच्या पुढे आणि रस्ते बघा काय मस्त आहेत. वा क्वेश्चनच नाही आहे कसला. एकदम मस्त आहे. स्मूथ एकदम. मित्रांनो आता सकाळचे वाजले आहेत 6:45 आणि आता आपण पोचलो आहे महाडला. जास्त कुठे होल्ड नाही केला. अजून 300 किलोमीटर तरी आहे आपलं डेस्टिनेशन. बघा आता पुढे कुठे दुकान दिसलं ना तर आपण जरा काहीतरी खाऊया, नाश्ता करूया आणि गाडीला पण जरा आराम भेटेल. बघूया आता कुठे चांगलं भेटतं खाण्यासाठी वगैरे. मित्रांनो आपल्याला मस्त सूर्याचं दर्शन झालेलं आहे. सूर्यास्त आणि सकाळचा मस्त वाटतं एकदम बाईक चालवायला. थंड थंड वातावरण आहे आणि माणगावच्या पुढे मला रस्ता पण एकदम मस्त भेटला आहे. कुठेच मला काहीच खड्डे वगैरे सापडले नाही आहेत. आणि मित्रांनो मी हा मुंबई गोवा हायवेने का प्रवास करतो आहे तुम्हाला एकदम वेगळीच मजा असते आपला मुंबई गोवा हायवेने. माझं मन अचानक वेगळं झालं की मी मुंबई गोवा हायवेने जाऊ.
कारण सातारा हायवेने जायला काय नाही, कारण रस्ते पण तिकडे मस्त आहेत, पण आपल्या मुंबई गोवा हायवेने गावी जाण्याची मजाच वेगळी अलग असते. आणि मुंबई गोवा हायवे असाच एकदम पूर्ण बनला ना तर गावी जायला काय मजा वाटेल. एकदम कमी वेळात आपण गावी पोचू शकतो, 7-8 तासामध्ये, बाईकने आणि कारने. मित्रांनो, तुम्हाला तेव्हा समोर लेफ्टला दिसत आहेत ते गांधारपाले बौद्ध लेणी आहेत आणि त्याला महाड केव्ज पण असे म्हणतात. मित्रांनो, आयुष्यात ना कुठेही फिरा, पण स्वतःच्या गावी जायची ना जी ओढ असते ना ती काही वेगळीच असते. म्हणजे गाव म्हणजे ना एकदम ना वेगळाच अनुभव असतो ना. शहरात ना कितीही राहिलो तरी ना गावी जायचं मन ना प्रत्येक सेकंदाला ना असतं. गावी आहे की काय माहीत नाही. दर वाहने यांना प्रवेश नो वन्य. बघा, अशा प्रकारे तुम्हाला डायव्हर्जन भेटेल. इकडे वर जायला आहे आणि इकडे कशेडी बोगदा. त्याला ट्राय करूया कशेडी बोगद्यातून जाण्याचा. असं काय परत रिटर्न यायचं. आपली आता कशेडी बोगद्यामध्ये एंट्री होणार आहे. मित्रांनो, 8-9 मिनटाच्या प्रवासानंतर आपल्याला आता बोगदा दिसतोय, आपला कशेडी घाटचा कशेडी बोगदा. आणि मित्रांनो, 8 मिनटं तरी आपल्याला तिथून यावं लागतं जिथे आपण लेफ्ट मारला टनलसाठी, आणि नंतर आपल्याला हा बोगदा भेटणार. आणि दुसऱ्या बोगद्याचं काम अजून बाकी आहे, लेफ्टला होता तो, आणि हा एक मार्गी ठेवला आहे. आणि तिकडून येण्यासाठी आहे की काय माहीत रिटर्न येताना. बघू, आपण येताना ट्राय करूया येण्याचा. आणि बोगद्याचं बऱ्याचपैकी काम झालंच आहे. मित्रांनो, आता आपण बोगद्याच्या बाहेर पडलो आहे आणि आपला बराच वेळ वाचणार आहे या बोगद्यामुळे. आणि तिकडून गेलो असतं तर आपल्याला 1 तास तरी लागला असता. तिकडून आपल्याला अर्ध्या तासामध्ये आपण पूर्ण बोगदा म्हणजे कवर करू बोगदा. आणि म्हणजे अजून पुढे थोडा आपल्याला अजून जावं लागेल पुढे. मित्रांनो, आता आपण जिथं आपण कशेडी बोगदा एंड केला 5 मिनटाच्या अंतरानंतर आता आपण बाहेर पडलो आहे एक्झिटला. नॅशनल हायवेला लेफ्टला गेला आहे तो आपला टावरून खाली येतो तो रोड आहे. आणि हा आपला हायवे मुंबई गोवा हायवे. आणि आपला भरपूर वेळ वाचणार आहे मित्रांनो. आता खेड इथून मित्रांनो 19 किलोमीटर अंतरावर आहे आता. मित्रांनो, आता वाजले आहेत सकाळचे 7:45 आणि आता आपण पोचलो आहे खेड सिटीमध्ये. आतापर्यंत माणगावच्या पुढे मला रस्ता एकदम मस्त भेटला आहे, एकदम स्मूथ. गाडी चालवायला एवढी मजा येत होती ना, मस्त टर्निंग वगैरे पण घ्यायला. मित्रांनो, आता चालू होतो आहे भोसते घाट. आणि भोसते घाटामध्ये एकदम मस्त आणि खतरनाक युटर्न आहे. एकदम तिकडे ॲक्सिडेंट जास्त होतात, त्यामुळे गाडी एकदम सावकाश चालवावी मित्रांनो टर्निंग वगैरे घेताना. तिथं अति काही संकटात नाही, हे नेहमी लक्षात ठेवा गाडी चालवताना वगैरे. मित्रांनो, आता बघा येणार आहे टर्निंग. आणि मित्रांनो, त्या साईडला किती 14-15 स्पीड ब्रेकर आहेत त्या रस्त्याला. आणि ह्या साईडला तर नाही आहे, कारण त्या साईडने उतार आहे ना, त्यामुळे लोक गाडी फास्ट चालवतील, त्यामुळे 14-15 स्पीड ब्रेकर ठेवले आहेत. काय रे, कशी रे चालवत आहे?
आता आपण पोचलो आहे भोसले घाटाच्या पुढे बोरुजला आणि इथं बघूया काय खायला वगैरे भेटते काय दुकानात दिसत आहेत. बघूया काय नाश्त्यासाठी आहे काय, कारण रात्री चहा पिल्यानंतर मी काय खाल्लंच नव्हतं. बघूया आता काय भेटतं काय. आणि आता वाजले आहेत सकाळचे 8:15. आता काय तयार आहे मित्रांनो. मस्तपैकी गरमागरम भजी प्लेट आणि एक चाय गरमागरम मागवली आहे मित्रांनो. मस्तपैकी आता पोट भरलेलं आहे आणि बाईकची हवा पण चेक केली आहे आणि पुढे सार्वजनिक वॉशरूम होतं तिथं पण जाऊन आलो आपण आता. आणि तुम्हाला जर वॉशरूमला जायचं तिथं आहे सुविधा वगैरे. आणि भजी पण एकदम मस्त होती, पोट एकदम मस्त जाम झालं आहे आणि कुठे आता जेवायला थांबायची गरज भासणारच नाही. डायरेक्ट आता आपण घरीच जेवू डायरेक्ट, एवढं पोट जाम झालं आहे मित्रांनो. आता आपण पोचणार आहोत परशुराम मंदिराच्या इथं लेफ्टला परशुराम मंदिर आहे आणि आपण मंदिराचं दर्शन नंतर घेऊया, नंतर कधीतरी पुन्हा एकदा आल्यावर. आणि आपल्याला जेवढं लवकर गाठायचं आहे तेवढं गाठायचं आहे आपल्याला, कारण उन्हाच्या आधी. आणि आता स्टार्ट होतो आहे आपला परशुराम घाट. मित्रांनो परशुराम घाटाचं पूर्ण काम झालेलं आहे आणि मी गेल्या वेळी आलो होतो तेव्हा पूर्ण घाटाचं काम चालूच होतं आणि एकदम रस्ता खडबडीत होता पूर्ण आणि सगळीकडे पूर्ण धूळच धूळ होती. आणि आता एकदम पूर्ण रस्ता तयार झाला आहे, एकदम पूर्ण रेडी. मित्रांनो आता आपण एंटर करतो आहे चिपळूण सिटीमध्ये आणि सकाळचे वाजले आहेत 9:30. आणि मित्रांनो आता बघायला गेलं तर चिपळूण सिटीमध्ये भरपूर काम बाकीचं आहे रोडचं. हे तुम्ही बघू शकता पूर्ण ब्रिजचं काम बाकी आहे आणि वर्क इन प्रोग्रेसमध्ये आहे. गेल्यावेळी पण चिपळूणचं आपलं ह्याचं काम बाकीच होतं आणि अजून पण बाकीचं आहे. गेल्यावेळी पण थोडे पिलर उभे केलेले, अजून पूर्ण पिलर तर उभे केले नाही आहेत, दिसत तर नाही आहेत. म्हणजे आता भरपूर चालूच आहे अजून काम. मित्रांनो आता आपण पोचलो आहे आरवलीला आणि आरवलीला ब्रिज तर उभं राहिलं आहे पण अजून आतमध्ये रोडचं काम बाकी आहे आणि भरपूरच काम बाकी आहे आणि सर्व्हिस रोड पण अजून बनलेला नाही आहे. खड्डे तर भरपूर आहेत, म्हणजे अजून भरपूरच काम बाकी आहे आरवली रोडचं, आरवली सिटीमध्ये रोड. सकाळचे वाजले आता 10 आणि आता आपण पोचलो आहे संगमेश्वरला. आणि बॅग वगैरे आता बघूया नीट आहेत की नाही, नीट बांधले कसं, दोरी बिरी सुटली आहे की नाही बघूया जरा, म्हणून थांबलो आहे इथं. आणि आता निघेन इथं आपल्याला पुढे आपलं संगमेश्वर डेपो आहे, तिथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. आपला देवरूप साखरपा मार्गे आपल्याला जायचं आहे आणि तो रस्ता एकदम मस्त आहे, तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात. आता मित्रांनो हे बस स्टँड संगमेश्वरचं आणि आपल्याला जायचं आहे इथून बस स्टँडने लेफ्ट मारायचं आहे. संगमेश्वर देवरूप साखरपा मार्ग. संगमेश्वरून लेफ्ट मारल्यानंतर आपण पुढे आल्यानंतर संगमेश्वरच्या पुढे रोड मस्त होता, पण नंतर पुढे गेल्यावर हा एक असा भाग आहे इकडे एकदम पॅच एकदम खराब आहे, एकदम रोडचं काम चालूच आहे बऱ्याचपैकी, पूर्ण उबड खाबड आहे.
गाडी पूर्ण माझी हादरते. सस्पेन्शन जातील वाटतं याने. मित्रांनो, त्या थोडासा पॅच खराब नंतर, म्हणजे थोडासा नाही भरपूरच पॅच खराब होता. त्यानंतर रस्ता एकदम मस्त होता, स्मूथ भेटला. एकदम 80पर्यंत गाडी टेकवली होती मी. आणि आता आपण आपला NH66ला पोचलो आहे. हा आहे वाटूळ टिटा. तिथं आपल्याला आपण लेफ्ट मारला आहे आणि पुढे गेल्यावर आपल्याला परत राईट मारायचं आहे. म्हणजे आपल्याला त्या साईडला जायचं आहे. पूर्ण क्रॉस करून दुसरा रस्ता पकडायचा आहे आपल्याला. हे बघा, हे आहे ते. इथून आपल्याला लेफ्ट मारून आता इथं परत राईट मारायचं आहे. हा सरळ मुंबईला गेला आहे आणि राईट मारला की आपल्याला सिंधुदुर्ग, गोवा. पावर आहे काय? पावर असा पावर फुल करा. अरे 112 ना. मित्रांनो, पेट्रोल पंपची टाकी मी फुल करून टाकलेली आहे. आणि आता आपण पुढच्या प्रवासाला चालू करूया. कारण आता आपण 1 तासाच्या आधीच आपण आता घरी पोचणार आहोत. आणि आता मी आहे कणकवलीला. इथून फक्त किती 45 मिनिट्स लागणार आपल्याला घरी पोचायला. आणि पेट्रोल मी मुंबईमध्ये भरलेलं पासून कुठेच भरलं नव्हतं. आणि आता तरी पण 2 कांड्या राहिलेल्या होत्या, तरी पण मी फुल करून घेतलं. कारण गावी पेट्रोल पंपसाठी लांब जावं लागतं, त्यासाठी एकदाच फुल करून घ्यावं. मित्रांनो, जसं माझं घर जवळ येत चाललं आहे ना, तसं आनंद ना म्हणजे काय सांगू शकतच नाही. आनंद वेगळाच वाटतो आहे मला. आणि मित्रांनो, आता हे येत आहे पंदूर. म्हणजे आपल्याला ब्रिज चढायचं नाही आहे. पंदूरला लेफ्टला सर्व्हिस रोड पकडायचा आहे आपल्याला. हा लेफ्टला चालला आहे तो. तिथून नंतर पुढे गेल्यावर आपल्याला लेफ्ट मारायचं आहे परत पंदूर टिट्यावरून. आणि नंतर माझं गाव आलं म्हणजे अजून थोडं पुढे जावं लागणारच आहे. पण आनंद वेगळाच वाटतो इथं, म्हणजे शब्द सांगू शकत नाही. गावामध्ये म्हणजे आल्यावर कसं वाटतं ते फक्त एका कोकण प्रेमीलाच माहिती असेल कसं वाटतं. आणि आतापर्यंतचा रोड एकदम मस्त होता. मध्ये फक्त संगमेश्वरच्या पुढे आणि देवरूच्या आधी म्हणजे थोडं तिथं हायवेचं काम चालू असल्यामुळे पॅच जरा एकदम खराब होता. आणि आधी महाडच्या आधी होता. बाकी एकदम मस्त फर्स्ट क्लास रोड आहे.
हा बघा इथं आपल्याला हा पंदूर टिटा आहे, इथं आपल्याला टर्निंग घ्यायचं आहे लेफ्ट बघा. मित्रांनो खरं सांगतो, आनंद शब्दात सांगू शकत नाही आहे कसा वाटतोय ते. जेव्हा आपल्या गावच्या हद्दीमध्ये पोचतो वेगळंच वाटतं. आणि जे पण आपल्याला हेडॅक वगैरे असतं तो निघून जातो एकदम. डोकंदुखी वगैरे सर्व जे काही असेल ते गावी आल्यावर काहीच म्हणजे शब्दात सांगू शकत नाही, आनंदच वेगळा वाटतो. आणि मित्रांनो गावची किंमत तेव्हा समजते जेव्हा आपण गाव सोडून शहरामध्ये नोकरीला जातो. मित्रांनो तुम्हाला हे राईटला दिसत आहे, हे आमचं कालिका मातेचं मंदिर. मित्रांनो आता येणार आहे आमचं लिंगेश्वर मंदिर, जिथं आम्ही बस पकडायला यायचो. तिथून आपल्याला राईट मारायचं आहे. हे बघा हा आहे तो राईट. तिथून राईट मारल्यावर आपण आता 5 मिनिटाच्या फक्त अंतरावर आहोत. एकदम हे खराब होता. नंतर माझं घर आलं. मेन रस्ता होता. आणि घरी पण आमच्या प्रोग्राम चालू आहे. माझ्या बहिणीचा आज साखरपुडा आहे. बघू आधी वेळेवर पोचतो आहे काय बघूया आता, म्हणून आता पटापटा आलो आहे. मित्रांनो कोणाला माहीत नव्हतं मी बाईक घेऊन येतो आहे, पण आईला वगैरे नंतर कळालं की मी बाईक घेऊनच येणार आहे. पण अजून बाकीच्यांना कोणाला माहीत नाही आहे. बघू आता तिकडे गेल्यावर रिॲक्शन काय होतं आता त्यांचं. आणि प्रोग्राम तर चालू झाला असेल माझ्या आता कदाचित. आणि मित्रांनो वेगळीच मजा वाटते इथं आल्यावर गावी. माइंड एकदम पूर्ण फ्रेश झाले, फ्रेश. आणि हा थोडा आमच्या इकडे जाण्यासाठी एक कच्चा रस्ता आहे, अजून होणार आहे तो पक्का. पण गेल्या वेळीपेक्षा आता चांगला केला आहे थोडा तरी. म्हणजे पूर्ण दगड होते, पूर्ण एकदम मोठमोठे. म्हणजे गाडी अशी एकदम इकडे तिकडे नाचत होती. गेल्या वेळी आलो तेव्हा व्हिडिओ असेल माझा, तुम्ही बघू शकता. एकदम खराब रोड होता एकदम. हा तरी थोडी माती टाकून एकदम थोडा तरी प्लेन केला आहे. आता एकदम खराब होता. आखिरकार मी माझ्या डेस्टिनेशनला पोचलो, म्हणजे माझ्या गावी. आणि हे आहे माझं घर, तुम्हाला समोर लेफ्टला दिसत आहे ते. आणि आपण रात्री 2 वाजता जी आपली जर्नी स्टार्ट केली ती आता 2 वाजता पोचलो. एकूण टोटल मला 12 तास लागले. आता प्रोग्राम चालू आहे वाटतं, फंक्शनला वाटतं मी थोडा लेट पोचलो आहे. आणि ते बघा असं वाटतं आहे की काका मला ओरडणार आहेत मी बाईक घेऊन आलो आहे म्हणून. मित्रांनो तुम्हाला हा माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर ही जी कोकण ट्रिप तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. काय बोलतो काका? हो हां रात्री 2ला.